माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत। गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला? होम वॉशिंग, सिरॅमिक कोटिंग, इंटेरियर क्लिनिंग, जर्मन टेक्नॉलॉजी, इंजिन डिकार्बन, 3D व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलेन्सिंग, ऑल कार सस्पेन्शन्स वर्क, ऑल कार रिपेअरिंग, सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वर्क, सर्व प्रकारच्या कार स्कॅनिंग सेवा उपलब्ध, सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट, कार ॲक्सेसरीज उपलब्ध, एका छताखाली सर्व काही सेवा। माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स, अंजनी रोड, सावळर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। संपर्क 9284 77 31 24। बालसैनिकांनी लहान उद्दिष्टांची परिपूर्ती केल्यास मोठ्या उद्दिष्टांची स्वप्नपूर्ती निश्चित होणार, कॅप्टन विराज पाटील यांचं वक्तव्य। तासगाव सैनिकी शाळेच्या स्नेहसंमेलनात शाळेबद्दल गौरवोद्गार। बालसैनिकांनी लहान उद्दिष्टांची परिपूर्ती केल्यास मोठ्या उद्दिष्टांची स्वप्नपूर्ती निश्चित होणार, कॅप्टन विराज पाटील यांचं वक्तव्य। तासगाव सैनिकी शाळेच्या स्नेहसंमेलनात शाळेबद्दल गौरवोद्गार। बालसैनिकांनी छोट्या वयापासूनच लहान लहान उद्दिष्ट साध्य करत गेल्यास भविष्यामध्ये त्यांनी ठरवलेल्या मोठ्या स्वप्नांची उद्दिष्ट प्राप्ती निश्चित होईल। यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात प्रचंड कष्ट करण्याची सवय लावून व कोणत्याही बाह्य प्रेरणेबरोबरच स्वतःच्या अंतर्मनातील स्वयंप्रेरणेत जागृत करावं। कोणते करिअर निवडताना त्या संदर्भातील सर्वतोपरी माहिती गोळा करून ते प्राप्त करण्यासाठी छोटी छोटी उद्दिष्ट प्रत्येक इयत्तेमध्ये ठरवून ती साध्य करत गेल्यास विद्यार्थ्यांनी ठरवलेले अंतिम स्वप्न पूर्ण होणं सहज साध्य होईल। विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शाळेच्या प्रत्येक कृतीतून शिकवली जाणारी मूल्ये आत्मसात करावी, त्यानुसार जीवन जगण्याची कला प्राप्त करावी। शाळेच्या प्रत्येक कृतीत सहभाग घेऊन स्वतःच्या कक्षा विस्तारित कराव्यात। प्रत्येक बालसैनिकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी निश्चित करावी, ज्यामुळे भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणं सोपं होईल। जर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यांनी इयत्ता 8वी पासूनच ध्येय निश्चित करावं, त्यानुसार कार्यमग्न राहावं। अशा प्रकारचे विचार कॅप्टन विराज पाटील यांनी उपस्थित बालसैनिकांसमोर स्नेहसंमेलनाप्रसंगी मांडले। प्रारंभी शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं सैनिकी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप्टन विराज पाटील यांना सैनिकी शिस्तीत मानवंदना दिली। कार्यक्रमासाठी कॅप्टन विराज पाटील यांचे भाऊ कॅप्टन डॉक्टर वरद राजगोंडा पाटील यांची उपस्थिती विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरली। एकाच घरातील हे 2 सैन्य दलातील अधिकारी बघून विद्यार्थी व पालक प्रभावित झाले। विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर विविध सैनिकी प्रात्यक्षिक व विविध भारतीय खेळांचं प्रदर्शन लिलिया केलं। उपस्थितांची त्यावेळी दाद मिळाली। सांगली शिक्षण संस्था अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान केला। शाळेचे मुख्याध्यापक विजय शेंडगे यांनी प्रास्ताविक केलं। शाळेच्या प्रगतीचा आलेख उपस्थित समोर मांडला। तदनंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित करण्यात आलं। या प्रसंगी कॅप्टन विराज व कॅप्टन डॉक्टर वरद पाटील यांची आई डॉक्टर राजश्री पाटील व वडील राजगोंडा पाटील यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। सांगली शिक्षण संस्था उपाध्यक्ष रवींद्रजी देवधर यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केलं। तसेच कार्याध्यक्ष प्रशांत देसाई यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं। शिवम काकडे दक्षिणावरती 2 या ठिकाणी वाजवत आहे। या ठिकाणी पाहुण्यांना मानवंदना देतात। इयत्ता 7वीचा ग्रुप अश्विन माळवे या ठिकाणी पाहुण्यांना मानवंदना देतात। समोर शाळेतील सर्वात छोटा समूह इयत्ता 6वीचा तो आपल्या समोर मानवंदना देताना पाहुण्यांच्या समोर जात आहे।